मधल्या काळामध्ये तुम्ही जरांगेंच्या बाबत भूमिका घेतली होती. जरांगेंच्या बाबत तुम्ही म्हणजे मराठा आरक्षणाला विरोध तुम्ही केला होता. आता तो अर्थात मुद्दा थोडासा मागे पडला, पण अजूनही या प्रकरणामुळे बीडमध्ये कुठेतरी एक सेन्सिटिव्हिटी आहे. अनेक जण म्हणतात की या प्रकरणाला हे गुन्हेगारी प्रकरण आहे, गुन्हेगारांनी केलेलं वर्तन आहे, याला जातीची लेबल लावू नये. तुम्हाला असं वाटतं का तुम्ही त्याला लावू नये लेबल? तुम्ही कशा लोकांना जातीची लेबल लावताय? मुद्दा जातीचाच आहे, मुद्दा जातीचाच आहे. जात आहे ना, लेकरू जन्माल्यापासून येते. तुम्हाला सांगतो, नाव येण्याच्या आधी अमुक जातीच्या घरी मूल जन्माला आलं म्हणतात. कारण आम्ही नाही गंगा धाब्यावर JNUमध्ये की नाही खूप आणि हैदराबाद सेंट्रल युनिव्हर्सिटीमध्ये ना आम्ही खूप शिकलो हो. हे आम्ही खूप चिंतन केलं हो. आम्ही राज ठाकरेसारखं कोहिनूरमधून आलो नाहीत हो. आम्ही तुम्हाला सांगतो, आम्ही की नाही किनीसारखं त्याच्या मालकाला मोकळं करून देण्यासाठी आम्ही पुढं आलेले नाही आहेत हो. आम्ही चिंतनातून पुढे आलेलो आहोत. त्याच्यामुळे आहे ना, जात ह्याला फॅक्टर आहे आणि मराठा जातीचे आमदार याला फॅक्टर आहे. आणि त्या पुढं जाऊन हे सगळे मराठ्यांनी, सर्वपक्षीय मराठ्यांनी मिळून आमच्या भटक्या विमुक्तांना, परंतु लक्षात ठेवा, आमचा भटका विमुक्त OBC, मायक्रो OBC, अनुसूचित जाती जमाती आणि आमचा भिक्षुकी करणारा ब्राह्मण, आम्हाला सोडून एकट्या मराठ्यांना सुद्धा राजकारण करता येणार नाही.